मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री पवित्र गणेश पुराण। तर हे गणेश पुराण आईने ऐका, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, आपल्या परिवाराच्या सर्व इच्छा कामनापूर्तीसाठी सर्वांनी गणेश पुराण श्रवण करावे। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून जशा कमेंट्स करत आहेत भरपूर गावांच्या तशा कमेंट्स नक्की करा। फक्त तुमच्या गावांची कमेंट्स वाचून मला खूप आनंद येतो आणि माझी कथा कोणत्या गावाला गेली फक्त तेवढंच, त्यासाठी मला खूप हर्ष होतो आणि आनंद होतो। तर यासाठी सर्वांनी आपल्या गावाची कमेंट जय श्री गणेशा, जय श्री गणेशा, श्री गणेशाय नमः, काहीतरी तुम्हाला गणपती बाप्पाचे जे नाव आवडत असेल ती कमेंट्स करून माझा आत्मविश्वास वाढवावा आणि जास्तीत जास्त जणांना हे गणेश पुराण शेअर करावे। जर तुम्ही हे गणेश पुराण शेअर करणार त्याचे पुण्य पण तुम्हालाच लाभेल आणि आपल्या मुलांना चांगली बुद्धीची प्राप्ती होईल। जर तुम्ही देवघरात बसून गणेश पुराण पूजा करताना, स्वयंपाक करताना या भाजी निवडताना ऐकत असाल, घरातच असाल तर तुम्ही एक पाण्याची बाटली जवळ ठेवून घ्या। म्हणजे मी जे मंत्र बोलेल, जे गणेश पुराण वाचेल, जे गणेश पुराण तुम्ही श्रवण करणार तर ते मंत्र त्या बाटलीतच जातील श्रवण केलेल्याचं आणि ते पाणी तुम्ही आपल्या मुलांना, पतीला घरात शिंपडा, सर्वांना प्यायला द्या। याच्याने सुद्धा त्यांना गणेश पुराण श्रवण केल्याचे पुण्यफळाची प्रत्येकाला होईल। म्हणून एक पाण्याची बाटली चांगली जवळ ठेवून घ्या। बिस्लरीची जर विकत बाटली आणू शकाल तर बिस्लरीची पाणी ठेवा। आजकाल सर्व कॅनचेच पाणी यूज करता या ॲक्वाचंच पाणी घेता, कारण की त्या पाण्यात जंतू, कीटनाशक, किडे वगैरे पडत नाही। म्हणून एक बाटली जवळ ठेवून घ्या। 10 दिवसापर्यंत गणेश पुराणाचे दररोज अष्टविनायकांच्या कथा येतील, तर 10 दिवसापर्यंत तुम्ही बाकी पाणी थोडंसं राहू द्या, बाकी सर्वजणांनी प्या। थोडं थोडं रोजच्या प्रत्येक दिवसाचं पाणी थोडं थोडं राहू द्यायचं। म्हणजे 10 दिवसाच्या 10 अष्टविनायकांच्या कथांचं पाणी तुमच्या घरात एक अमृत समान होऊन जाईल, गंगाजल समान होऊन जाईल। ज्या वेळेस काही जर कोणी आजारी पडेल तर त्यावेळेस ते पाणी त्याला प्यायला द्यायचं। याच्याने सुद्धा सर्व रोगांचा नाश होईल आणि त्या व्यक्तीला लवकर आजारपणापासून मुक्तता मिळेल। तर 10 दिवसाचं पाणी अष्टविनायकांच्या कथांचं हे अमृत जलमय पाणी घरातच राहू द्यायचं। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। उपासना खंड गणेश पुराण अध्याय 1। 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे हे पवित्र गणेश पुराण, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे पवित्र गणेश पुराण ऐकायला मिळेल। सहजासहजी हे गणेश पुराण कोणीच ऐकू शकणार नाही। जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे गणेश पुराण ऐकायला मिळेल असे हे गणेश पुराण पवित्र। श्री गणपतीयै नमः, श्री गणेशाला नमस्कार असो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे वक्रतुंड असलेल्या, थोराळ शरीर असलेल्या, कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेल्या देवा गणेशा, माझी सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाड। जयती सिंदूर वदनो देवो यत पाद पंकजं स्मरणं वासरमणिरीव तमसा राशी नाशयंती विघ्ननाम। म्हणजे याचा अर्थ असा आहे, कपाळी सिंदूर लावलेल्या श्री गणेशाचा जय जयकार असो। सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे श्री गणपतीच्या पदकमल स्मरणाने विघ्न राशीचा नाश होतो। पुरातन काळी शौनिक ऋषींनी अखंड 12 वर्ष चालणारे सत्र सुरू केले होते। त्यांच्यासाठी तेथे पुराण सांगणारे सूत, विद्वान, रसिक, श्रद्धावंत ऋषी मंडळी आली होती। त्या सत्रामध्ये श्रोते मंडळींची मनोरंजन होऊन त्यांना नवज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून सूत म्हणून पौराणिक कथा, उपकथा सांगत असत। त्या ठिकाणी सूतांनी 18 महापुराणे सांगितले। पुराणे ऐकून समाधानी झालेली ऋषी सूतांना म्हणाले, आपल्यासारख्या सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या अमूल्य वक्ता दुर्लभ आहे। आमचं भाग्य थोर म्हणून आम्हाला आपला सहवास घडला। तुमच्या तोंडून 18 पुराणे ऐकल्यामुळे आम्ही पापमुक्त झालेलो आहोत।
आम्ही धन्य झालो आहोत. तेव्हा अशाच काही पुराणांच्या कथा सांगा की ज्यामुळे जीवनाचे सार्थक होईल, मोक्षाची प्राप्ती होईल, सर्व पापांपासून मुक्ती होईल. त्यावर आनंदित होऊन सूत त्या ऋषींना म्हणाले, तुम्ही लोक पुण्यशील आणि बुद्धिवान आहात. तुमच्या प्रश्नामुळे मला उत्साह येतो, आनंद होतो. अशा श्रोत्यांना पुराण कथा सांगायला मला नक्कीच आवडेल. आतापर्यंत मी तुम्हाला 18 महापुराणे सांगितली. त्याप्रमाणे काही उपपुराणे सांगण्याचा माझा मानस आहे. या उपपुराणात नरसिंह, नारदीय, गणेश ही सर्वश्रेष्ठ पुराणे आहेत. त्यापैकी तुम्हाला पुराणांची मी कथा सांगतो. हे पुराण मृत्यूलोकात ऐकायला मिळत नाही. 4 मुखांचा ब्रह्मदेव सुद्धा श्री गणेशाचे वर्णन करू शकत नाही. तेथे मी गणेशाचे महात्म्याचे काय सांगू शकणार. सृष्टीची उत्पत्ती, पालन पोषण आणि संहार करणारे ब्रह्मा, विष्णू व महेश या श्री गणेशाच्या कृपेनेच आपले नेमलेले कार्य पार पाडित असतात. श्री गणेशाच्या आज्ञेने पंचमहाभूते आपापली कार्य पार पाडत असतात. तुम्हाला मी आता थोडक्यात श्री गणेशाची माहिती सांगतो. आपण ती मनापासून ऐकावी. श्री गणेश पुराण हे पहिल्यांदा महर्षी व्यासांनी भृगु ऋषींनी सोमकांत राजाला आणि सोमकांत राजाने सर्व लोकांना कथन केले. प्रथम मी तुम्हाला सोमकांत राजाची कथा सांगतो, ती ऐका. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने पहिले अष्टविनायक ऐकूया. तर अष्टविनायक कोणते कोणते आहेत. श्री मयुरेश्वर अष्टविनायक मोरेगाववर, दुसरे सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेकवर, श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली, चौथे वरदविनायक मंदिर महाड, 5वे चिंतामणी मंदिर थेऊर, 6वे गिरिजात्मज मंदिर लेण्यांद्री, 7वे विघ्नेश्वर मंदिर ओझर, 8वे महागणपती मंदिर राजनगाव. तर आज आपण पहिले अष्टविनायकाची कथा ऐकूया. पूर्वी देवनगरात सोमकांत नावाचा सौराष्ट्र देशातील एक राजा होऊन गेला. तो धर्मनिष्ठ होता. तसेच अर्थासह वेदांची त्याला माहिती होती. चतुरंग सेना त्याच्या जवळ होती. बृहस्पतीसारखी त्याची बुद्धी होती. अत्यंत श्रीमंत व तेजस्वी असा तो समाशील राजा होता. सोमकांताकडे विद्याधीश, रूपवान, श्रेमकर, ज्ञानमय आणि सुबल नावाचे 5 प्रधान होते. ते अतिशय हुशार आणि पराक्रमी होते. तसेच ते राजकारणात कुशल होते. त्यांची अनेक प्रदेश काबीज करून आपला राज्य विस्तार केला होता. सोमकांताचा राज्यकारभार अक्कल हुशारीने त्यांनी चालवला होता. सुधर्मा नावाची सोमकांत राजाची राणी ही खूपच रूपवती व पतिव्रता होती. अतिथीचे स्वागत करणारी अशी धर्मशील होती. सोमकांत सुधर्मा यांना हेमकंठ नावाचा कुशाग्र बुद्धी मुलगा होता. त्याच्या अंगी 10 सहस्रे हत्तीचे बळ असलेला तो बलाशाली होता. हुशार प्रधान आणि राणी राजपुत्रासह मोठमोठे यज्ञयाग करून सोमकांत राजाने अनेक वर्ष राज्य केले. सोमकांत राजाला वनवास. पुढे सूत सांगू लागले. सोमकांत राजाला एकाएकी कुष्ठरोग झाला. त्यामुळे तो कुरूप दिसू लागला. पूर्वकर्माचं फळ होतं हे. पूर्वी केलेल्या जन्माची चांगल्या कर्माचे फळ चांगले व वाईट कर्माचे फळ वाईट लाभते. कर्माचे फळ हे वाईट असो वा चांगले ते भोगावेच लागतात. कुष्ठरोगाच्या त्रासाने राजा फार दुःखी कष्टी झाला. एक दिवस राजाने आपली पत्नी सुधर्मा व पुत्र हेमकंठ तसेच 5ही प्रधानांना जवळ बोलावले. त्यांना आपले दुःख सांगितले. सोमकांत म्हणाला, आजपर्यंत सर्व धर्माचे पालन केले, पराक्रमी शत्रूचा पराभव केला, पण माझे पूर्वजन्मीचे भोग म्हणून हा रोग माझ्या वाटेला आला आहे. नावाप्रमाणे मी शोभून दिसत होतो, पण या घाणेरड्या रोगाने माझ्या शरीराची काय अवस्था झाली ते तुम्ही बघतच आहात. पूर्वजन्मी कोणतं पाप केलं होतं काही कळत नाही मला या जन्मात. तरी पण मी काही वाईट कृत्य केलेले नाही. प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळलं. भगवान शंकराची अखंड भक्ती केली. वाईटांच्या संगतीत राहिलो नाही. सुगंधी द्रव्याने स्नान करणाऱ्या या शरीराला अशी दुर्गंधी का यावी तेच मला काही समजत नाही. त्यामुळे मला जीवन अगदी नकोसे झाले आहे. अशा दुर्गंधीयुक्त शरीराने जगण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मी निश्चय केला आहे, हेमकंठाला गादीवर बसवून आणि मी वनात जाणार आहे. या गोष्टीला तुम्ही सर्वजण मला परवानगी द्या. राहिलेले आयुष्य मी परमेश्वराच्या सानिध्यात घालवून मनुष्य जन्माचे सार्थक कर. असे बोलत असतानाच राजा बेशुद्ध होऊन खाली पडला. सगळ्यांची धांदल उडाली. परंतु प्रधानांनी लगेच योग्य उपचार केल्याने राजा सोमकंठ शुद्धीवर आला. हेमकंठाला गादीवर बसवून नंतर प्रधानही राजाबरोबर वनात जायला निघाले. सुधर्मा ही सुद्धा पतीची सेवा करण्याची सोमकंता राजाबरोबर जाण्यास निघाली. तेव्हा हेमकंठ म्हणाला, तुम्ही सर्वजण वनात चाललात, मग मी आई वडिलांशिवाय राज्य करू शकेन का? मलाही सुखात राहायची इच्छा नाही. मीही तुमच्याबरोबर येतो. हे ऐकून सोमकांताला आपल्या सर्वांचे किती प्रेम आहे हे जाणून खूप आनंद झाला. सोमकांत म्हणाला, हे बघ,
हेमकंठा, मुलाचा धर्म आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हा आहे. म्हणून माझी आज्ञा समजून प्रधानांबरोबर तू राज्य चालव. जो पुत्र वडिलांची आज्ञा पाळतो, गयेला पिंडदान करतो, तोच खरा पुत्र असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून मी आणि सुधर्मा आम्ही दोघच जण वनात जाणार आहे. अन्य कोणीही आमच्याबरोबर राज्य सोडून येऊ नका. पुढे सूत म्हणाले. सोमकांत राजाचा ठाम निर्धार पाहून हेमकंठाने त्याची आज्ञा पाळायचे ठरवले. राज्य कसे चालवायचे हे हेमकंठाला राजाने समजावून सांगितले. राजा म्हणाला, पहाटे उठून स्वच्छ ठिकाणी जाऊन आपल्या श्री गुरुचे स्मरण करावे, प्रथम करावे. नंतर ईश्वराची पूजा करून आपल्या अपराधाची क्षमा मागावी, त्यासाठी भूमीची प्रार्थना करावी. नंतर श्री गणेशाची स्तुती करून गणेश पंचायतनाची प्रार्थना करावी. गणपती, शंकर, विष्णू, देवी आणि सूर्य हे म्हणजे गणपती पंचायतन, ज्याची आपण रोज उपासना करतो त्या देवतेचे ध्यान करावे. मानस पूजा करावी. नगराच्या नैऋत्याला जाऊन आपल्या पार्थविधी करावा. दात घासून तोंड धुवावे. गार पाण्याने स्नान करावे. नंतर वेद पठण, होम, तर्पण, बलिप्रदान आणि अतिथीचा सत्कार करावा. पंचमहायज्ञ करावे. नंतर ब्राह्मणांसह अतिथी भोजन करावे. दुपारी पुराण इत्यादी शास्त्र ऐकावे. दुसऱ्यांची निंदा कधी करू नये. दुसऱ्याला त्रासही न देता परोपकार करावा. स्वतःची स्तुती पण कधी करू नये. तसेच गुरुद्रोह, वेदांची निंदा, अभक्षण, भक्षण, परस्त्री सेवन ही निंद्य कर्म कधीही करू नयेत. असत्य बोलू नये. सत्याने वागावे. सज्जनांचे पालन करावे. दुर्जनांना दंड द्यावा. दीन, दुंबळे, आंधळे, अभंग यांचे रक्षण करावे. गुन्हेगारांना शिक्षा करावी. जो आपल्याला समजत नसेल त्या सुयाज्ञांना विचारावे. विश्वास कोणावरही ठेवू नये. मुख्य म्हणजे आपल्या शत्रूवर कधीच विश्वास ठेवू नये. लक्षपूर्वक राज्य करावे. आपल्या शक्तीनुसार दान धर्म करावा. हेर हे राज्याचे डोळे आहेत व दूत हे राज्याचे मुख आहे असे समजून वागावे. गुन्हेगारांना शिक्षा करण्यास कधी मागे पुढे पाहू नये. लोकनीतीने वागतात ते केवळ शिक्षेच्या भीतेपोटीचे ध्यानात ठेवावे. कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तर त्यात वाईट किंवा सुख मानायचे नाही. आपले जे राजकीय डाव आहेत ते बाहेर पडता कामा नये. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, गर्व, अहंकार हे 6 शत्रू ज्याने जिंकले आहेत ते इतर शत्रूंना सहज जिंकू शकतो. लोकांचे पोटपाणी ज्याच्यावर आहे त्याच्या विनाश कधी करू नये. मंदिरे, उपवने, चैत्य यासाठी नेमून दिलेल्या जागा पुन्हा घेऊ नयेत. गुप्त गोष्ट तर स्त्रियांना कधीच सांगू नये. आपले सेवक नेहमी आपल्यावर खुश असतील असे वर्तन ठेवावे. अशा प्रकारे आपल्या मुलांना हेमकंठाला सोमकांत राजाने उपदेश केला. 3 प्रधानांना म्हणजे विद्याधीश, रूपवान व शेमकर यांना बोलावून राज्याभिषेकाची तयारी करायला सांगितली. ब्राह्मण, नातेवाईक मंडळी, प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना आमंत्रणे दिली. सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली. नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक केला. राज्याभिषेक झाल्यानंतर प्रधानांना मुलांची काळजी घेण्यास सांगितले. योग्य प्रकारे राज्यकारभार करायला सांगितला. पुढे सूत म्हणाले. राज्याभिषेकाचा कार्यक्रम पार पडला. तो झाल्यावर सोमकांताने यथाविधी पूजन केले आणि दानधर्मही केला. हत्ती, घोडे, गायी, जरीची वस्त्रे वगैरे देऊन आपल्या दरबारातील सरदारांचा आणि गुणी कलावंतांचा सत्कार केला. प्रधानांना अनेक गावांची जहागिरी दिली. सोमकांत वनात जाण्याचा दिवस उजळला. पूर्वजन्माच्या भोगाने दुःखी कष्टी झालेल्या सोमकांत जंगलात जायला निघालेला पाहतात जनतेला खूप दुःख झाले. जो तो आपापले उद्योगधंदे जागेवर ठेवून विरहाने राजामागे जायला तयार झाले. हेमकंठांचे डोळे भरून आले. मात्यापितांचे विरह त्याला सैन होईना. सर्वांबरोबर तोही चालू लागला. सोमकांत पत्नीसह सर्वांबरोबर जवळजवळ 4 कोस लांब आला. एका तलावाकाठी उभा राहून सर्व जनतेला तो म्हणाला, प्रजानांनो, मला माफ करा. माझ्या प्रिय हेमकंठावर तुम्ही मुलाप्रमाणे प्रेम करावे अशी माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे. माझी आठवण ठेवा. आता तुम्ही सर्वजण माघारी जा. माझा पुत्र तुमच्याशी न्यायाने वागेल. हेमकंठापासून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आता तुम्ही परत जा, म्हणजे मला खरे समाधान मिळेल. त्यावर प्रजेतील एक मनुष्य म्हणाला, महाराज, ज्याप्रमाणे पाणी आपली शीतलता, अग्नी उष्णता व सूर्य आपले तेज सोडत नाही, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सोडणार नाही. चंद्राशिवाय का आकाशाला शोभा आहे? मग तुमच्याशिवाय या राज्यालाही शोभा नाही. आपण सर्वजण तीर्थस्थळी जाऊया. भारतात अनेक ठिकाणी तीर्थस्थळी आहेत. त्यापैकी कोणत्याही तरी एका पवित्र तीर्थी जाऊन तीर्थस्नान केले की तुमची कांती पूर्वीप्रमाणेच होईल. मग आपण पुन्हा सर्वजण नगरात येऊया. सर्वांचे सोमकांत राजाने हे सर्व ऐकून घेतले आणि सर्वांना राजधानीत परत जायची आग्रहाची विनंती केली. हेमकंठ म्हणाला, बाबा, आजपर्यंत तुमचा विरह मला कधी झाला नाही, पण आता तुमच्याशिवाय मी राज्य कसे चालवू? मला तर तुमच्याशिवाय हे जीवनसुद्धा नकोसे वाटत आहे. यावर राजा म्हणाला, हेमकंठा, तुला हा मोह होणारच, म्हणून मी तुला धर्माचा, नीतीचा आणि कर्तव्याचा यापूर्वीच उपदेश केलेला आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळण्यासाठी परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केला
रामाने राज्याचा त्याग केला आणि तो वनवासात गेला. रामाची आज्ञा मानून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडून दिले. तशी तू ही माझी आज्ञा मान आणि परत घरी जा. 5 प्रधानांपैकी 3 तुझ्याबरोबर घेऊन जा. त्यांच्याबरोबर तू धर्माचे रक्षण कर. पण हे पूर्ण राज्य तुझ्या स्वाधीन केले आहे. आता तू त्यांचे पालन कर, रक्षण कर. तू कसे केले नाही, तू जर तसे केले नाही तर कर्तव्य पालन करण्यात तू कसूर केले असे होईल. समजा मी जर पुन्हा पहिल्यासारखा झालो, परत माझी कांती, माझा रोग बरा झाला तर मी परत राज्यात येणारच आहे. सोमकांताचे असे निश्चयात्मक बोलणे ऐकून हेमकंठ प्रधानी सर्वजण जनता नगरीकडे जायला निघाले. जाताना सोमकांताने हेमकंठाला अनेक आशीर्वाद दिले. हेमकंठाने ही आपल्या सेनेसह सोमकांताला एक प्रदक्षिणा घातली व तो राज्याकडे निघाला. सूत पुढे सांगत होते की नगरेत जातेवेळी हेमकंठाने आपल्या आईचे दर्शन घेतले. तिला साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि म्हणाला, आई, तू सुद्धा मला सोडून चाललीस? निदान तू तरी बाबांना सांग मला बरोबर घ्यायला. अगं, तुमच्याबरोबर राहून जे सुख समाधान मला मिळणार आहे ते गादीवर बसून मिळणार नाही. मुलांचे असे बोलणे ऐकून सुधर्मा म्हणाली, हेमकंठा, तू उगीच आग्रह करू नकोस. महाराजांना कितीही दुःख विरह होऊ दे, ते त्यांच्या निश्चयापासून अजिबात ढळणार नाही. म्हणून पुत्रा, तू माझी आज्ञा समजून तू परत मागे जा आणि हे सारे राज्य सांभाळ. तुला सोडून जाताना आम्हाला काही आनंद होत नाही आहे, परंतु मला पतिसेवा आणि पतिव्रता धर्म म्हणून मी वनात जात आहे. मग मात्र आईला नमस्कार करून हेमकंठ नाईलाजाने आपल्या सहकार्याबरोबर प्रधानांबरोबर नगरामध्ये परत आला. राजपुत्र नगरात आल्यामुळे प्रजाही खूप आनंदित झाली. त्याच्या स्वागतासाठी सुगंध जल रस्त्यावर शिंपले, गुड्या उभारल्या. नगरात प्रवेश केल्यावर हेमकंठाने आपल्या सेवकांना वस्त्र अलंकार दिले. मातृपितृ आज्ञेनुसार हेमकंठ राज्यकारभार पाहू लागला. उपदेशाप्रमाणे हेमकंठाने प्रजेचे मुलाप्रमाणे पालन केले. सोमकांत वनात गेल्यावर पुढे काय घडले महाराज, ऋषींनी विचारले. सूत म्हणाले, हेमकंठ आपल्या नगरीत आला. तिकडे सुधर्मा, सोमकांत आपल्या सुबल आणि ज्ञानमय दोघा प्रधानांबरोबर निबिड वनात जाऊ लागली. जसे काही वनवासाला प्रभू श्री राम सीता जात आहे असे भासत होते. चौघही परस्परांना विचारून सर्व काही करत मजल दर मजल करीत एकामागून एक वने पार करीत होते. एका सरोवराच्या तीरावर आले. त्या सरोवरात खूप मोठ्या मोठ्या मगरी होत्या, कासवे होती. जंगलांमध्ये देवदार, तमाल, बकुळ, पिंपळ, फणस, जाम, नीम वगैरे घनदाट वृक्षांची दाटी होती. त्या झाडावर बगळे, ससाणे, हंस, कोविळ, पोपट, कावळे असे अनेक पक्षी राहत होते. त्या भागात राहणारे तेथील ऋषी सरोवरातील पाणी आणि पुष्प कमळे नेत असत. निसर्गरम्य सरोवरापाशी येऊन सुधर्मा आणि सोमकांताने आपली तहान भागवली व त्या ठिकाणांचे सुगंध वासाने मोहित होऊन तो तेथेच बसून राहिले. एखाद्या नंदनवनातच आपण आलेलो आहोत असे त्यांना वाटले होते. सुधर्मा व सोमकांताने तेथे स्नान केले. सुधर्मा आपल्या पतीची सेवा करण्यात गुंग होती, तर दोघे प्रधान कंदमुळे आणण्यासाठी जंगलात निघून गेले. त्या तळ्याकाठी सोमकांताला झोप लागून गेली. तेथे एक सुंदर असा तेजस्वी ऋषिकुमार आला. सुधर्माला त्याला पाहून खूप आनंद झाला. तिला वाटले आपल्या कल्याणासाठीच हा इथे जणू काही आला आहे. सुधर्माने त्याला हाक मारली आणि त्या ऋषीपुत्राला विचारले, तू कोण आहेस, तू कुठून आलास, आता तू कुठं चालला आहेस, तुझे माता पिता कुठे आहेत? त्यावर ऋषिकुमार म्हणाला, मी भृगु ऋषीचा पुत्र पुलत्मा, माझी माता चव्यन, माझे नाव असून आश्रमात पाणी नेण्यासाठी मी या सरोवरात आलो आहे. आपण कोण आहात? इथे कशासाठी आलात? हे महाशय इतके सुंदर दिसतात, पण त्यांची कांती अशी का झाली? तुम्ही त्याच्या पत्नी आहात वाटतं, म्हणून तुम्ही एवढी सेवा करताना दिसता. पण काय हो, तुमचं लग्न तुमच्या माता पित्यांनी त्यांच्याबरोबर कसं काय केलं? त्याला ब्राह्मणांनी परवानगी कशी दिली? आणि तुम्ही एवढ्या देखणे असताना त्यांच्या गळ्यात माळ कशी घातली? आणि आता अशा घनदाट जंगलामध्ये कशाला आलात आहे? त्यावर सुधर्मा म्हणाली, जो राजा सुखात लोळत होता, तो कशाचीही भीती न बाळगता अगदी भूत, पिशाच, वाघ आदी भयंकर इत्यादी श्रापदाची भीती वाटत असूनही या जंगलात आले आहे. ज्याच्या पंक्तीला शेकडो ब्राह्मण जेवत असत, जेवणासाठी षडरस पूर्ण सुग्रास अन्न असे तोच हा राजा या वनात सध्या कडू आंबट फळे खाऊन भूक भागवित आहे. रोज मऊ गादीवर झोपणाऱ्याला इथे जंगलात कुठेतरी कसं तरी झोपावं लागत आहे. ज्याच्या शरीराच्या सुगंधी वासाने दाई दिशा भरून जायच्या, आज त्यांच्या शरीराच्या दुर्गंधीने त्यांच्या जवळ कोणी येत नाही. पूर्वी ज्याच्या शेजारी शास्त्री पंडित उभे राहून चर्चा करायचे, आता यावेळी त्यांच्यावर माशा घोंगावत आहे. या संकटातून, दुःखातून आमची सुटका कशी होईल हेच समजत नाही.
सूत पुढे म्हणाले, सुधर्मा, राणीचे बोलणे ऐकून चव्हाणाला खूप वाईट वाटले. तो काही न बोलता कलश पाण्याने भरून आश्रमाकडे गेला. कलश आपल्या पित्यासमोर ठेवून खाली मान घालून तो उभा राहिला. भृगुऋषींनी त्याला दुःखी होण्याचे कारण विचारल्यावर चव्हाणाने सोमकांत राजाची सर्व हकीकत त्यांना कथन केली. त्यावर भृगुऋषींनी सांगितले की त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊ नये. पित्यांची आज्ञा ऐकताच चव्हाण तत्काळ सरोवराच्या दिशेने जंगलात आला. तोपर्यंत कंदमुळे व फळे आणण्यासाठी गेलेले प्रधानही तेथे आले होते. चव्हाण सुधर्माला म्हणाला, महाराणी, तुम्ही सर्वजण आश्रमात जा, माझ्याबरोबर यावं अशी माझी पिता भृगुऋषींची आज्ञा आहे. राणीला खूप आनंद झाला. आपल्या शरीरात नवचैतन्य निर्माण झालं. तिला आता एक नवीन वाटचाल वाटली असे तिला वाटले. 2 प्रधानांसह राजा राणी भृगुऋषींच्या आश्रमात गेले होते. ते दोघी प्रधान जणू काही गणेश व कार्तिक स्वामी भासत होते. बृहस्पतीसारखा चव्हाण वाटत होता. जणू काही कैलास पर्वतावरून शंकर पार्वती चालले आहेत असे सोमकांत व सुधर्माला भासत होते. सर्व आश्रमात येऊन पोचले. सगळीकडे वेदघोषांचा आवाज घुमत होता. अनेक प्रकारचे प्राणी आपसातील वैरभाव विसरून आश्रमात राजसरोवरात सर्व प्राणी आश्रमात राजरोसपणे फिरताना दिसत होते. थंडगारा वारा अंगाला झोपत होता. जराही उन्हाचा चटका बसत नव्हता. आश्रमात भृगुऋषी व्याघ्रचर्मावर त्यांच्या सिंहासनावर बसलेले होते. त्यांना सर्वांनी विनयभावाने सर्वांना नमस्कार केला. हात जोडून सोमकांत म्हणाला, महर्षी, आज आपले दर्शन झाले. मी धन्य झालो आहे. पूर्वजन्मीचे काहीसे पुण्य माझ्या पत्रात आहे. माझ्या पूर्वजांच्या पुण्यकर्माच्याच काही कृपा आहे की म्हणून आज आपले पावन चरण स्पर्श करण्याचा योग आलेला आहे. मी आजवर चांगल्या प्रकारे प्रजापालन केले. आयुष्यात कधीही पापेच्या वाटेला गेलो नाही. तरीही माझ्या या शरीराची ही अवस्था व्हावी या भयंकर व्याधीने मी ग्रासलो आहे आणि आपल्या अस्तित्व ग्रासलेलो आहे. महाराज, सर्व उपाय करून झाले पण सर्व व्यर्थ गेले. महाराज, आपल्या अस्तित्वाने या ठिकाणाचे वातावरण पतित पावन झाले आहे. हे बघून माझा रोग बरा कराल अशी मला आशा वाटत आहे. माझा रोग बरा होईल अशी मला आशा नव्हे तर विश्वास वाटत आहे. म्हणून मी तुमच्या आश्रयाला आलो आहे. माझ्या या व्याधीपासून सुटका करा. सोमकांतांच्या वेदना विव्वल भाष्य ऐकून भृगुऋषी म्हणाले, राजा, माझ्या आश्रमात आला आहेस तेव्हा पूर्णपणे निश्चिंत राहा. इथे जो कोणी येतो त्याची दुःख संकटातून सुटका झाली नाही असे कधी घडले नाही. तुझ्या या व्याधीवरचा उपाय मी तुला जरूर सांगेन, कारण पूर्वजन्माच्या पापामुळे तुला हे दुःख भोगावे लागले आहे. कोणते पाप केले होते ते सुद्धा मी तुला सांगेन. पण आधी तुम्ही सगळेजण भोजन घ्या. जंगलातून प्रवास केल्यामुळे तुम्ही सर्वजण थकलेले दिसत आहात, तेव्हा थोडा आराम करा. ऋषींच्या या वक्त्यावर सर्वांना अतिशय आनंद झाला. ऋषींनी त्यांना सर्वांना अभंग स्नान करायला सांगितले. उत्तम वस्त्र अलंकार दिली. नंतर उत्तम सुग्रास भोजन दिले. ऋषींनी शय्येवर त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. ऋषींच्या विश्वासपूर्ण दिलाशाने राजाची काळजी आता दूर झाली होती. राजाला त्यामुळे शांत झोप पण आली. अशी झोप त्याला कधी आपल्या राजवाड्यात देखील आली नव्हती. भृगुऋषी हे खूप मोठे ऋषी आहेत. भृगुऋषींच्या श्रापामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना श्राप लागलेला आहे. भृगुऋषी खूप मोठे तपस्वी ऋषी होते. म्हणून या भूलोकावर शिवलिंगाच्या अवतारामध्ये पूजा होते. भृगुऋषींच्या श्रापामुळे पूर्ण अवताराची भगवान शिवाची पूजा होत नाही, कारण की भृगुऋषीच्या श्रापामुळे फक्त लिंग अवतार घेतलेला आहे भगवान शिवाने. भृगुऋषींच्या श्रापामुळे ब्रह्मदेवाचं मंदिर नाही आहे, ब्रह्मदेवाला भजत नाही आहे. भृगुऋषींच्या शापामुळेच विष्णूला भृगुऋषींच्या श्राप या दोघांना लाभलेला होता. म्हणून शिवलिंगाच्या अवतारावर भगवान शिवाचा पूर्ण अवताराची आपण पूजा करत नाही. त्याची खूप मोठी कथा आहे, तर तुम्हाला नक्की सांगेल त्याच्या बाबतीमध्ये. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तर या जगत पालन करण्यासाठी भगवान विष्णूलाच का निवडले गेले आणि वैकुंठ सोडून माता लक्ष्मी कोल्हापूरमध्ये गेली, तर भृगुऋषीमुळे माता लक्ष्मी वैकुंठ सोडून कोल्हापूरमध्ये गेलेली आहे. त्यामुळे माता लक्ष्मीनेच श्राप दिलेला आहे ब्राह्मणांना, लोकांना, सर्वांना, की हे विद्या बेसतील आणि तेव्हाच त्यांच्याजवळ धन धान्य येईल. तर असे हे भृगुऋषी खूप तपस्वी आणि मोठे होते. तर त्यांनी तिघांचे जे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण कोणामध्ये आहे
हे निवड करण्यासाठी त्यांनी तिघांची परीक्षा घेतली. तर असे हे भृगु ऋषी सर्वात मोठे तपस्वी ऋषी होते. तर त्यांनी सुधर्मा राजाची कसे आजारपण बरा केला ते आपण या कथा ऐकत आहोत. तर आता राजाला भृगु ऋषीच्या आश्रमात अशी झोप लागली की त्याच्या राजवाड्यात सुद्धा त्याला झोप लागली नाही. कारण की भृगु ऋषीने त्याला चांगले स्नान वगैरे करायला सांगितले. गणपती बाप्पाचे संपूर्ण नामस्मरण करण्याचे सर्व काही महत्त्व ते सांगणार आहे. म्हणून त्याला व्यवस्थित पहिले अगोदर आरामाने झोप करू दिली. जशी त्याच्या राजवाड्यात बी भृगु राजाला लागली नाही ती झोप आता भृगु ऋषीच्या आश्रमात लागली. ऋषीच्या विश्वासपूर्ण दिलाशाने राजाची काळजी दूर झाली होती. राजाला त्यामुळे शांत झोप लागली होती. अशी झोप त्याला कधी आपल्या राजवाड्यात देखील लागली नव्हती. दुसऱ्या दिवशी पहाटे संध्या होम आटोपल्यावर भृगु ऋषींनी सोमकांताला बोलवले. सर्वजण ऋषी समोर येऊन बसल्यावर पूर्वजन्माची कथा सांगण्यास सुरुवात केली. ते सांगू लागले, राजन, पूर्वी विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाची एक सुंदर नगरी होती. त्या कोल्हार नगरीत चिद्रूप नावाचा एक वैभव संपन्न वैश्य राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव होते सुभगा. ती अतिशय सुंदर व पतिव्रताशील होती. या उभयतांना कामदा नावाचा सुस्वरूप मुलगा झाला. त्याला खूपच प्रेमाने वाढवले. तो मोठ्या झाल्यावर त्यांनी त्यांचे लग्न एका सुंदर मुलीशी केले. तिचे नाव कुटुंबिनी असे ठेवले होते. देवता आणि अतिथीची ती नेहमी आदराने पूजा करीत होती. मोठी पतिव्रता होती ती. तिला 5 कन्या व 7 पुत्र झाले. काही काळानंतर चिद्रूप वैश्य मरण पावला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी सुभगा सती गेली. नंतर संपत्तीचा वारीस म्हणून कामदास सर्व सांभाळू लागला. संपत्तीचा मनसोक्त उपयोग घेऊ लागला. कौटुंबिनीने त्यावेळी त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले, पण तो त्याकडे लक्ष द्यायचा नाही. थोड्याच दिवसात कामदाजवळचे सर्व द्रव्य संपले. अगदी इतके की स्वतःचे राहते घरही विकायची वेळ त्याच्यावर आली. तेव्हा कामदाने पत्नीला मुलांसह तिच्या माहेरी पाठवून घर विकून टाकले. सर्व संपत्ती गेली होती. होते नव्हते तेही द्रव्य संपले. नंतर कामदाने नगरातील लोकांना लुटायला सुरुवात केली. अनेक प्रकारची कपटा कारस्थाने करू लागला. चौर्य कर्म, धूतकर्म, जात कर्म करण्यात आणि लोकांना त्रास देण्यात त्याला आनंद वाटू लागला. वडिलांच्या काळातील कोणी कर्ज घेतली आहेत त्यांना खोटी कागदपत्रे देणे, खोटे बोलणे, गोरगरीब बाया बापड्यास लुबाडणे, कर्ज काढून ते बुडवणे असा उद्योग तो करीत असे. नगरातील लोकांनी त्याच्या त्रासाबद्दल सांगितल्यामुळे राजाने त्याला नगराबाहेर हाकलून दिले. नंतर तो जंगलात राहून वाटमारी करू लागला. गरिबांचे प्राण घेणे, आपल्यापेक्षा ताकदवान असेल तर पळून जाणे अशा प्रकारे तो लुटू लागला. पशु पक्ष्यांना उगाचच त्रास देणे, त्याची हत्या करून उदरनिर्वाह करू लागला. लूटमारी करून कामदाने खूप संपत्ती जमा केली होती. अनेक चोर आपल्या हाताखाली कामाला ठेवले. त्याच जंगलात तो आपल्या मुलाबाळांसह राहू लागला, अगदी एखाद्या राजाप्रमाणे. असेच दिवस सतत जात होते. कामदा लूट करून व जमवलेल्या संपत्तीवरच होती सुखी जीवन जगत होता. एक दिवस अचानक एका हुशार ब्राह्मणीशी त्याची गाठ पडली आणि त्याने त्या गरीब ब्राह्मणाला उभे केले. गुणवर्धन असे नाव त्या ब्राह्मणाचे होते. हा आपले प्राण घेईल असे ब्राह्मणाला वाटले. तो खूप घाबरून गेला. भीतीने थरथर कापू लागला. गुणवर्धन ब्राह्मण म्हणाला, हे बघ, तू तर खूप धनवान आहेस. त्यासाठी तू माझी हत्या का करतोस? मी काही तुझा गुन्हा केला आहे? माझ्या घरी माझी दुसरी पत्नी आहे. पहिलीचे निधन झाले म्हणून मी दुसरा विवाह केला. माझ्या मृत्यूनंतर तिला किती दुःख यातना सहन कराव्या लागतील. आम्हाला दोघां वाचून जीवन जगणे कठीण होईल. तू मला सोडून दे, जीवन दान दे. जो जीव दान देतो तो त्या पित्याप्रमाणे असतो. मी ब्राह्मण असून तुला शरण आलो आहे, कारण शरण येण्याचे रक्षण करणे यासारखा दुसरा धर्म नाही. जर तू माझा घात करशील तर तुला अनेक वर्ष नरकात खितपत पडावे लागेल. याचं तू आत्ताच भान ठेव. अन्याय करून तू धन जमवलंस, या पापाचं प्रायश्चित्त तुला नक्की मिळेल आणि ते प्रायश्चित्त मात्र तुला एकट्यालाच भोगावं लागेल. त्यात कोणीही वाटकरी होणार नाही आणि हे तू ध्यानात घेऊ. तेव्हा तो ब्राह्मण गयावया करू लागला, पण कामदाला त्याची दया आली नाही. कारण प्राण घेणे हे त्याचे रोजचेच कर्म झाले होते. त्यामुळे त्याचे मन निष्ठुर झाले. कामदा म्हणाला, मूर्ख ब्राह्मणा, तुझी विद्धता माझ्या काय कामाची? मला आणि गाढवाला उपदेश करणे सारखेच आहे. अरे, फुटलेल्या घागरीत कितीही पाणी भरलं तरी त्यात काही राहणार आहे का? ज्याप्रमाणे मद्यप्राशन केलेल्या माणसाला उपदेश केलेला चालत नाही, तसा मला उपदेश केलेला आवडत नाही. त्याप्रमाणे मलाही तत्वज्ञान आवडत नाही. ज्याला धनसंपत्तीचा साठा करायचा असेल त्याला दया माया धरून काही उपयोग नाही. मला एक सांग, कावड्याकडे पावित्र्य, जुगारी माणसाकडे खरेपणा, भित्र माणसाजवळ धैर्य आणि सापाजवळ कधी क्षमा तुला दिसली का? इतके दिवस तुझ्यासारखी शिकार मला मिळाली नाही. आता तू काही माझ्या हातून सुटणार नाही. असे बोलून त्या कठोर हृदयाच्या कामदाने त्या ब्राह्मणाचे
तलवारीने शिरछेद केला. अशा हजारो ब्राह्मणांची त्याने हत्या केली. एक उदाहरण म्हणून मी त्याची कथा आता तुला सांगितली. अशी वाईट कृत्य करता करता कामदाला म्हातारपण आले. म्हातारपणामुळे त्याचे शरीर थकले, दृष्टीहीन झाली होती, सौंदर्यही नाहीसे झाले, झोपही नाहीशी झाली. नोकर चाकर, मुले बायके सर्व त्याचा अनादर करू लागले. तेव्हा त्याला एक ब्राह्मण मित्राची आठवण झाली. त्याने त्याला बोलवले. त्याला सांगून आणखी इतर ब्राह्मण बोलावले. कामदाच्या भीतीने त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून इतर ब्राह्मण कामदाच्या घरी आले. ब्राह्मणांना दान द्यावे अशी इच्छा कामदाच्या मनात आली. पण त्या ब्राह्मणांनी सांगितले की तुझ्यासारखी पापी माणसाकडून आम्ही दान स्वीकारणार नाहीत. तुझ्याकडून दानच काय, पण तुझ्याशी बोलणे सुद्धा आम्हाला पाप लागेल. असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले. ते घरी गेले. सचल स्नान करून पापमुक्तीसाठी पवमान सुक्ताचा जप करू लागले. या घडलेल्या घटनेमुळे कामदाचे डोळे उघडले. आपण खूप वाईट आहोत याची त्याला आता जाणीव झाली. त्याच्या कृत्याचा त्यालाच आता पश्चाताप झाला. आपण काहीतरी पुण्य केलेच पाहिजे असे त्याला वाटू लागले. ओळखीच्या ब्राह्मणाची त्याने मदत घेतली. त्या जंगलात एक गणेशाचं जुनाट मंदिर होतं आणि त्या मंदिरात जीर्णोद्धार करावा असे त्याला वाटले. जो कोणी या जीर्णोद्धाराच्या कथा सुद्धा ऐकतो तरी सुद्धा त्याच्या जन्माचा पूर्ण उद्धार होऊन जातो आणि सर्व पापांचा नाश होतो. अशा या अष्टविनायकाच्या कथा घर बसल्या गणपतीच्या दिवसात अष्टविनायकाच्या कथा घेऊन आलेली आहे. तर या जीर्णोद्धार ओम जीर्णोद्धराय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा. ज्या मुलांना बुद्धीमध्ये विकास नाही आहे, ते बोलू शकत नाही, ते चालू शकत नाही, कानाने श्रवण करू शकत नाही, तर त्यांच्या कानामध्ये ओम जीर्णोद्धराय नमः या मंत्राचा जप करत करत त्यांचे कान फुकून द्यायचे आणि घरामध्ये सकाळ संध्याकाळ 108 वेळा जीर्णोद्वार नमः या मंत्राचा जप करावा. तसे त्यांनी त्या मंदिराला, गणेशाच्या मंदिराला जीर्णोद्धार असे नाव दिले. त्याला वाटले त्याप्रमाणे कामदाने त्या मंदिरात जीर्णोद्धार केला. पूर्वीच्या लहानशा अशा असलेल्या मंदिराचे त्याने मोठे प्रशस्त देवालय बनवले आणि त्या मंदिराभोवती त्याने सुंदर अशा फळाफुलांच्या बागा लावल्या. देवालयाच्या चारी बाजूंच्या कोपऱ्यात विहिरी बांधल्या. कामदाचे जवळजवळ सगळे धन या गणपतीच्या मंदिरासाठी खर्च झाले. उरलेले धन त्याच्या नातेवाईकांनी घेतले. नंतर काही दिवसांनी कामदा मरण पावला. मेल्यानंतर पहिल्यांदा त्याला यमदूताने चाबकाने मारले. त्याच्या सगळ्या अंगाला काटे टोचले, दगडाने टेचून काढले आणि भयंकर अशा नरकात त्याला घोटून काढले. चित्रगुप्त आणि यमाकडे पाठवले. तुला आधी पुण्य भोगायचे आहे का पाप भोगायचे आहे असे चित्रगुप्ताने विचारले कामदाला. असे यमाने विचारल्यावर कामदा म्हणाला पुण्य भोगायचे आहे. मग यमाने त्याला राजाच्या पोटी जन्माला घातले. सौराष्ट्र देशातील राजाच्या पोटी जन्माला आलेला पूर्वजन्माचा महापापी कामदा तूच राजा आहेस. तर तू मागच्या जन्मामध्ये हे पाप केले होते. तू भयंकर म्हणजे एवढे पाप केलेली होती की तुला यमयातना नंतर होतील. पण आता तू अगोदर पुण्य भोगायचे आहे की पाप भोगायचे आहे. तू पुण्य सांगितले म्हणून तू राजाच्या पोटी आता जन्माला आलेला आहे असे भृगु ऋषींनी सांगितल्यावर सोमकांताचे मन अतिशय संज्ञकित झाले. संज्ञकित याने एकदम शांत झाले आणि तो काही न बोलता एकदम शांत बसला. तेवढ्यात एक चमत्कार झाला. सोमकांताच्या शरीरातून अनेक पक्षी बाहेर पडले. त्याला टोचा मारू लागले. वेदवेता ऋषींच्या वक्त्याच्या संशय आल्याने हा प्रकार घडला होता. पक्ष्यांच्या टोचण्याने राजा घायाळ झाला. ऋषींना म्हणाला, ऋषीवर महाराज, आपल्या आश्रमात तर सर्व पक्षी आपले जन्मोजन्मांची वेर सोडून एकत्र राहतात. मग मी बिचारा कुष्ठरोगी, मला का हे सर्व पक्षी त्रास देत आहेत? मला वाचवा हो या पक्ष्यांपासून. राजा, माझ्या बोलण्याविषयी तुला मनात शंका निर्माण झाली. त्याचे फळ तुला लगेच भोगावं लागेल आणि लगेच मिळाले. बरं, ते जाऊ दे. घाबरायचं काही कारण नाही. माझ्यावर विश्वास ठेव व माझ्या एका हुंकाराने हे पक्षी नाहीसे होतील. असे म्हणताच ऋषींनी एक हुंकार दिला. त्याबरोबर सर्व पक्षी नाहीसे झाले. आता भृगु ऋषींनी गणेश पुराणाचा महिमा सांगण्याचा सुरुवात केला. गणेश पुराणाचा महिमा जो खूप भाग्यवान आहे तोच ऐकेल. ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे तोच गणेश पुराणाचा महिमा ऐकेल. गणेश पुराणाचा महिमा ऐकल्याने सर्व संकटांचा, सगळ्या विघ्न राशींचा नाश होतो. म्हणून हे गणेश पुराणाचा महिमा आता भृगु ऋषींनी राजाला कथन केला. सूत पुढे म्हणाले, भृगु ऋषींनी अंतर्ज्ञानाने सोमकांताच्या पूर्वजन्माचे सूक्ष्मावलोकन केले आणि पुढे ते म्हणाले, राजा, तुझ्या पूर्वजन्माची पापे इतकी आहेत की त्याच्यावर कोणताही उपाय करता येणार नाही.
तरीही तू निराश होऊ नकोस. तू जर गणेश पुराणाचे श्रवण केले तर यातून तुझी सुटका निश्चित होईल. असे म्हणून ऋषींनी अष्टदश नाममंत्रित पवित्र जल सोमकांताच्या अंगावर शिंपडले. ते पाणी सोमकांताच्या अंगावर पडताच बरोबर त्याच्या नाकातून एक अत्यंत लहान मनुष्य बाहेर पडला आणि बघता बघता तो इतका वाढला की 7 वृक्षापेक्षा जास्त त्यांची उंची झाली होती आणि त्या मनुष्याचे डोळे अगदी लाल भडक होते. त्याची जीभ खूप लांब असून त्याच्या मोठ्या तोंडातून लोंबत होत्या. काळाकूट असा त्याचा वर्ण होता. त्याच्या तोंडातून कधी रक्त, कधी अग्नी, कधी पू असे घाणेरडे पदार्थ बाहेर येत होते. त्याचे दात तो कडाकडा चावीत होता. अशा त्या महाकाय पुरुषाचे ते रौद्र रूप पाहून आश्रमातील सगळेच घाबरले. ऋषींनी त्याला विचारले, पुरुषा तू कोण आहेस? त्यावर तो म्हणाला, मला पाप पुरुष म्हणतात. मी प्रत्येक प्राण्याच्या, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये, पाप पुरुष शरीरामध्ये वास्तव्य करतो. तुमच्या मंत्राच्या प्रभावाने मी या राजाच्या शरीरातून बाहेर आलो. जो कोणी कथा, पूजा, पाठ, मंदिर, अर्चना करतो त्यांच्या शरीरामध्ये मी राहत नाही. पाप पुरुष या ज्याच्या त्याच्या हिशोबाने जो व्यक्ती खूप काही पापे केली आहेत त्याच व्यक्तींच्या शरीरामध्ये मी राहतो. तर अशा प्रकारे त्याने उत्तर दिले, तुमच्या मंत्राच्या प्रभावाने मी या राजाच्या शरीरातून बाहेर आलो आहे. मला खूप भूक लागली आहे. तेव्हा मी काय खाऊ ते प्रथम मला सांगा. जर काहीच खायला मिळाले नाही तर मी सोमकांता राजासह तुम्हा सर्वांना खाऊन टाकेन. असे त्या राजाच्या शरीरामधून जो पाप पुरुष निघाला होता तो पाप पुरुष असा म्हणू लागला, मला काहीतरी पटकन खायला द्या, नाही तर मी तुम्हालाच खाऊन टाकीन. आपण मला या राजाच्या शरीरातून जसे बाहेर काढले तसे मला दुसरीकडे राहण्याचे स्थान द्यावे. त्यावर ऋषी म्हणाले, ते समोर आंब्याचे मोठे झाड दिसतंय ना, त्याच्या डोलीत राहा आणि त्या झाडाची पाने खा. त्या पाप पुरुषाने आंब्याच्या झाडाला स्पर्श करताच झाडाचे भस्म झाले. जळून त्या आंब्याच्या झाडाची राख झाली. पण भृगु ऋषीला घाबरून तो पाप पुरुष त्या आंब्याच्या झाडाच्या राखेच्या ढिगाऱ्यात दडून बसला. हे पाहून भृगु ऋषी म्हणाले, हे राजा, तुझ्या हातून खूप महाभयंकर पापे झाली आहेत. तू गणेश पुराणाचे श्रवण कर. भृगु ऋषींनी राजाला सांगितले, तुझ्या हातून असंख्य महापापे झाली आहेत तर तू आता गणेश पुराणाचे श्रवण कर. त्या पुण्याईने या आंब्याचे झाड पुन्हा पूर्ववत होईल. जो कोणी गणेश पुराणाचे श्रवण करतो त्याच्या सर्व पापांचा नाश होतो आणि सर्व पापांपासून तो मुक्त होतो आणि त्याला गणेश लोकांमध्ये राहायला जागा मिळते. त्याला यमदूत हात लावत नाही, त्याला गणेशाचेच दूत हात लावतात. म्हणून तू गणेश पुराणाचे श्रवण कर, म्हणजे तुझ्या सर्व पापांचा नाश होईल. राजा म्हणाला, ऋषीवर, श्री गणेश पुराण मी कधी वाचले नाही, कधी गणेश पुराण ऐकले नाही आणि मला गणेश पुराण ऐकवणारा कोणी मिळालाच नाही. तर गणेश पुराण मला ऐकवणारा कोणी मिळेल का? यावर ऋषी म्हणाले, एकदा ब्रह्मदेवाने हे पुराण व्यासांना सांगितले होते. ते गणेश पुराण व्यासांनी मला सांगितले. जर तुझी इच्छा असेल तर मी तुला सांगतो, पण प्रथम तू त्या सरोवरावर जाऊन स्वच्छ अंघोळ कर. शुद्ध मनाने माझ्याकडे ये. सर्व मनातील पाप, निष्पाप, छल, कपट सर्व काढून या कथा श्रवण कराव्या. तेव्हाच गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होईल आणि सर्व रोगांचा नाश होईल. तुझ्या अंगावर ज्या रोग लागला आहे, जो व्याधी लागलेला आहे, तू अगोदर तुझ्या आत्म्यामध्ये गणेश बाप्पाला विराजमान करशील, तेव्हाच तुझे संपूर्ण रोग नाहीसे होतील, नाही तर होणार नाही. गणेश पुराण हे अगदी श्रद्धा आणि विश्वासाने श्रवण करावे. गणपती बाप्पा सर्व संकटांचा नाश करत राहतो. गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे. गणपती बाप्पाला मोदक, लाडू, घारगा, खीर प्रिय आहे. गणपती बाप्पाला सर्वात जास्त शमीचे पान आवडते. गणपती बाप्पाला दुर्वा खूप आवडतात. तर अशा या वस्तू गणपती बाप्पाला चढवल्याने, या गणपती बाप्पाला अर्पण केल्याने गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा, कामना आपल्या मुलाबाळांच्या लवकरात लवकर पूर्ण करतो. जी बाई गरोदर असेल तिने गणेश पुराण जर श्रवण केले तर तिची बाळाची बुद्धी एवढी विकसित, एवढं हुशार बाळ जन्माला येतो, त्यात मी शंका सांगू शकत नाही. हे 100% गॅरंटीने. जी बाई गर्भवती महिला असेल तिने जर गणेश पुराणाचे श्रवण केले तर तिचा मूल या मुलगा या मुलगी एवढा हुशार येईल याची मी गणना सांगू शकत नाही, असे सांगितले. मग त्यानंतर त्यांनी गणेश पुराणाचा श्रवण करण्याचा संकल्प मनाशी ठरवला. असा संकल्प करताच राजाचा रोग लगेच बरा झाला. जो कोणी संकल्प करतो, 2 शब्द गणेश पुराणाचे सुद्धा श्रवण करून घेतो, तरी त्याच्या आदी व्याधी जळून सर्व रोगांचा नाश होऊन त्याच्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर अशा या गणपती बाप्पाच्या गणेश पुराणाचा आता श्रवण करण्याचा संकल्प राजाने घेतला आणि राजाने संकल्प घेताच बरोबर राजाचा जो रोग होता, ज्या व्याधी होत्या त्या लगेच बरा झाल्या. भृगु ऋषीच्या कृपेने त्यांच्या शरीराची सर्व क्षते पूर्णपणे नाहीशी झाली आणि बरी झाली.
शरीरातील सर्व कृमी नाहीशी झाली. शरीराला जो रोग लागलेला होता कुष्ठरोग तो राजाचा आता बरा झाला. नुसते गणेश पुराणाचा श्रवण केल्याचा त्यांनी संकल्प हातात पाणी घेतले. गणपती बाप्पा मी तुमचं गणेश पुराण खूप श्रद्धा आणि विश्वासाने श्रवण करेल. तेवढ्याच राजाला कुष्ठरोग जो लागला होता तर एवढा संकल्प घेताच बरोबर राजाचा कुष्ठरोग नाहीसा झाला. तो अगदी एकदम छान रूपवान आणि सुंदर झाला. त्याची कृमी नाहीशी झाली. त्यामुळे सोमकांत राजाला खूप आनंद झाला की माझा कुष्ठरोग नुसता संकल्प घेता बरोबर बरा झाला. त्यावर ऋषींनी त्याला आश्रमात बोलवले. तेथे त्याला बसायला आसन दिले. सोमकांताला दिव्य शरीर प्राप्त झाले. तो ऋषींना म्हणाला, महाराज मी तर फक्त संकल्प केला त्यामुळेच माझी भयंकर जे कुष्ठरोग व्याधी होती ती नुसते संकल्पाने नाहीसे झाली. खरंच हे गणेश पुराण अत्यंत श्रेष्ठ आणि आश्चर्यजनक आहे. त्यावर ऋषी म्हणाले, खरंच हे गणेश पुराण अगदी महान आहे. ज्याच्या पदरात खूप 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 काही जन्माचं पुण्य आहे त्यालाच गणेश पुराण ऐकण्याचा, श्रवण करण्याचा, वाचण्याचा लाभ होतो. जे हे पुराण ऐकतील त्याच्या 7 जन्माची पापे नष्ट होतील. 71 पिढ्यांमध्ये त्याचे पित्तर नरकात पडलेले असतील तर त्यांचे नरकामधून पित्तर सुद्धा बाहेर येतील. पितृदोष त्यांचा त्या घराला लागला नाही. नजर दोष, नेगेटिव्ह ऊर्जा त्या घरात राहणार नाही. अशा या गणेश पुराण अत्यंत महान आणि चमत्कारिक असे आहे. जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्यामध्ये खूप काही जन्माचं पुण्य आहे त्याला श्रवण करायला मिळेल. ब्रह्मस्वरूप असलेल्या गणेशाचे महात्म्याचे वर्णन करायला कोण समर्थ आहे? प्रत्यक्ष सहस्रमुखी शेष देखील त्याचे वर्णन करण्यास असमर्थ आहे. ज्याची श्री गजाननावर पूर्ण श्रद्धा आहे त्यानेच हे गणेश पुराण ऐकावे आणि श्रवण करावे आणि वाचावे. भृगु ऋषी पुढे म्हणाले, नारायणाच्या अंशातून निर्माण झालेल्या भगवान व्यासांनी एका वेदाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 विभाग केले. वेदाचे ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला. व्यासांना स्वतःच्या ज्ञानाचा खूप गर्व झाला होता म्हणून त्यांनी पुराणे रचण्यास सुरुवात केली. सुरुवात करताना आपले काम तडीत जाण्यासाठी श्री गणेशाचे अथवा कोणत्याही देवाचे स्मरण न केल्याने त्यांची बुद्धी भ्रम झाली. व्यासांची बुद्धी भ्रम होऊन काहीच सुचेनासे झाले. कारण त्यांना ते वेद व्यास रचत होते तर त्यांना व्यासांना खूप गर्व झाला की मला सर्व काही येतं. मीने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे वेद मी केलेले आहे. तर व्यासांना अतिशय गर्व झाला आणि ज्या वेळेस त्यांनी गणेश पुराणाचे रचण्याची सुरुवात केली तर कोणत्याही देवाचे नामस्मरण केले नाही आणि गणपतीचं तर नावच घेतले नाही. तर त्यांची बुद्धी अचेत झाली, गाढवासारखी झाली. व्यास हे बुद्धिमान होते पण त्यांची बुद्धी वेदांची व्याख्या करण्या इतकी कुशाग्र होती. परंतु त्यांना नैमित्तिक काम्य व श्रोत्रादी कर्म करण्यातही संभ्रमितपणा येऊ लागला. अतिशय त्यांना काही समजेनासे झाले की पुराणं कशी रचतात. ज्याप्रमाणे एखादा साप मंत्र प्रभावाने किंवा औषधीने त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही तसा परिणाम आता व्यासावर होत होता. परिणाम होत नसल्याने तो स्थिर राहतो. त्याप्रमाणे व्यासाची बुद्धीची अवस्था झाली होती. आपली बुद्धी कशाने बरं भ्रष्ट झाली हे व्यासांना काही कळेना. या घटनेने त्यांना लाज वाटू लागली म्हणून यांचे कारण विचारण्यासाठी ते ब्रह्मदेवाकडे गेले. सत्यलोकात ब्रह्मदेवांनी व्यासांचा सत्कार केला. त्यावर नम्रपणे व्यास ब्रह्मदेवाला म्हणाले, हे ब्रह्मदेवा, कलयुगातील पाप पाहून मी खूप दुःखी झालो आहे. कलयुगातील प्रजा ही नास्तिक आणि निंदा करणारी झालेली आहे. आचार विचारांचा ती विचार करीत नाही. म्हणून ज्याच्यामध्ये वेदांचा अर्थ आहे अशी पुराणे मी रचायला सुरुवात केली आहे. पण मला आश्चर्य वाटत आहे की एकाएकी माझी बुद्धी कशी नष्ट झाली, कुंठित झाली ते काही मला समजत नाही. मला अचंबा वाटतो की मी एखाद्या अज्ञानासारखा का वागत आहे. हे पुराणे कशी रचायची, काय रचायचं मला काहीच समजत नाही. हे काय कारण असेल बरं? या विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहो ब्रह्मदेवा. याचे कारण काही आहे का? काही उपाय मला सांगावा. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, बाबा रे, आपण ज्यावेळी कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी सखोल नीट विचार करायला पाहिजे. गुंडगिरीने, गर्वाने किंवा मत्सर धरून एखादे काम करायला सुरुवात केल्यास त्यात खूप विघ्न येतात. विनम्रपणे आणि युक्तीने केलेली कार्य सिद्धीत जातात. गर्वामुळे खूप जणांची फजिती झाली आहे, माहिती आहे ना. मारुतीला गर्वामुळे दुसऱ्यांचे वाहन होण्याचा प्रसंग आला. दुर्योधनाच्या मत्सरामुळे सर्वनाश झाला. परशुरामाने सुद्धा क्षत्रियाचा विध्वंस केला. मत्सरानेच हे सर्व झालं आहे.
या सृष्टीचा निर्माता पालन करता तोच आहे। ते जाऊ दे, मी ब्रह्मदेव, शंकर, विष्णू असे आम्ही तिघही जगाचे आज्ञाकारक आहोत। जो सर्व संकटांचा नाश करतो त्या गणेशाचे स्मरण करण्यास तू विसरला आहेस। हे तू केवळ गर्वामुळे तुझ्या बरोबर घडले आहे। गर्व झाल्याने तू गणेशाचेच काय कोणत्याही देवाचे स्मरण केले नाहीस। कोणतेही कार्य करताना मग छोटे असो की मोठे असो सुरुवात गणेशाच्या नामस्मरणानेच केली पाहिजे। गणेशाचे स्मरण करायलाच पाहिजे। गणेशाचे जर स्मरण केले तर सर्व संकटांचा, सर्व विघ्नांचा आणि विघ्न राशींचा नाश करणारे गणपती बाप्पा आहेत। कोणत्याही कामाला सुरुवात करताना गणेशाचे स्मरण केले पाहिजे। जर गणेशाचे स्मरण केले तर कोणतेही संकट येत नाही। गजानन म्हणजे साक्षात परब्रह्म आहे। त्याला नम्रपणे शरण जा, म्हणजे तुमच्या सर्व इच्छा कामना लगेच पूर्ण होतील। त्याला दुर्वा अर्पण करा, त्याला फूल अर्पण करा, म्हणजे गणपती बाप्पा लवकरात लवकर पूर्ण करतील तुमच्या इच्छा। जर हे केले नाही तर तुमचे काम कधीही पूर्ण होणार नाही। तुम्ही कोणत्याही कामाला, कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर गणपती बाप्पाचं नामस्मरण केले पाहिजे। त्यावर व्यास म्हणाले, ब्रह्मदेवा, माझी बुद्धी तर भ्रष्ट झाली आहे, त्यामुळे मला काहीच आठवत नाही। त्यामुळे हा गजानन कोण, तो कसा दिसतो, त्याचे किती अवतार, तो कोणाला प्रसन्न झाला होता, त्याची सर्व माहिती मला कृपा करून सांगा। मी एवढे 4 वेद रचले पण मला काही तेव्हा वाटले नाही, पण ज्यावेळेस मी पुराणं रचायला सुरुवात केली तर माझी बुद्धी कुंठित झाली, गाढवासारखी माझी बुद्धी अचेत झाली। तर गजानन कोण, कसा दिसतो, काय दिसतो, कोण गजानन, मला गजानन सांगणारा कोण भेटेल, तर मला तुम्ही संपूर्ण माहिती आता गजाननाविषयी सांगा असे सांगितले। ब्रह्मदेव म्हणाले, गणेशाला प्रसन्न करून घ्यायचे मंत्र अनेक आहेत, ज्या मंत्राने सिद्धी त्वरित मिळेल असा मंत्र मी आता तुला सांगतो। गणेश मंत्रात 7 कोटी महामंत्र आहेत। त्या मंत्रात गुपित थोडं मला माहिती आहे, थोडं शंकराला माहिती आहे। त्यातल्या त्यात षडाक्षर हा मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे। त्यातला हा षडाक्षर मंत्र जो कोणी, ज्या घरामध्ये षडाक्षर ओम गम गणपते नमः या मंत्राचा सकाळ संध्याकाळ जर जप केला 108 वेळा आणि ते पाणी जर आपल्या मुलांना प्यायला दिले, त्यांच्या बुद्धीचा विकास होईल। ओम गम गणपते नमः षडाक्षर मंत्राचा जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात। मुलांना चांगली बुद्धी अभ्यासात प्राप्त होते, व्यापार प्रमोशनामध्ये लाभ होतो। ज्यांचा व्यापार चालत नाही आहे त्यांनी सुद्धा व्यापारामध्ये लाभ होण्यासाठी गणपती बाप्पाच्या ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करावा। या मंत्राचा जप केल्याने व्यापारामध्ये लाभ होतो आणि माता लक्ष्मी भरभरून आपला व्यापार चालून देते। तर तुम्हाला जर व्यापारात लाभ हवा असेल, दुकान चालत नसणार, तर या मंत्राचा जप करावा। मग षडाक्षर हा मंत्र सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे। केवळ या 2 मंत्राद्वारे सर्व सिद्धी प्राप्त होते। जे गणेशाची आराधना करतात ते भक्त जीवनमुक्त होतात, देवांनाही पूजनीय असतात। अशा भक्तांना सर्व सिद्धी वश होतात। मनात येईल ते करण्यायोग्य सामर्थ्य त्यांच्यात येते। जे लोक श्री गणेशाची उपासना करत नाही त्यांचे तोंड सुद्धा बघू नये, जर पाहिली तर सतत संकटांना तोंड द्यावं लागतं। गणेश भक्तांचे दर्शन केल्याने सर्व संकटांचा नाश होतो। गणेश पुराण तुम्ही श्रवण करत आहे, घरामध्ये तुमचे जर दर्शन होत असेल तर त्यांना सुद्धा गणेश पुराण श्रवण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। जर तुमचा स्पर्श तुमच्या मुलाबाळांना, पतीला जर होत आहे तर त्यांना सुद्धा गणेश पुराण श्रवण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। सर्व संकटांचे नाश होईल। तर गणेशाची ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप तप नेहमी करत राहावा। उठता बसता सुद्धा केला तरी पण हा मंत्र सर्वात मंत्र आहे। 7 कोटी मंत्रांमध्ये सर्वात प्रभावी असा मंत्र आहे। व्यापार प्रमोशन, नोकरी, लग्न जुळत नसणार त्यासाठी सुद्धा हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे। आणि जर पाहिलेच, जर तुम्ही जो कोणी गणेशाची उपासना करत नाही त्याची जर तोंड पाहिली तर संकटे सतत येत राहतात। श्री गणेश भक्तांच्या दर्शनाने आणि स्पर्शाने सर्व संकटे नाश पावतात। म्हणून मी तुला एकाक्षर मंत्र सांगतो, त्या मंत्राच्या प्रभावाने तुझी सर्व कामे पूर्ण होतील। प्रथम अनुष्ठान करण्याचे स्नान करून स्वच्छ शुद्ध व्हावे आणि धुतलेली वस्त्र घालावी। दर्भासन अथवा शुद्ध आसनावर बसून आचमन आणि प्राणायाम करावा। नंतर अंतर्मातृका बहुमातृका पूर्व न्यास करावा। मग श्री गणेशाच्या चरणांपासून या मस्तकापर्यंतचे स्वरूप ध्यान करून मानस पूजा करावी। नंतर संकल्प करावा। असा हा उपदेश करून ब्रह्मदेवाने शुद्ध दिन पाहून व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश दिला आहे। ब्रह्मदेव म्हणाले, ज्या ठिकाणी मन स्थिर राहील अशा ठिकाणी अनुष्ठान कर। नास्तिक, निर्दय, दुराचारी, लबाड अशा व्यक्तींना जर या मंत्राचा उपदेश दिला तर मागील 10 जन्म आणि पुढील 10 पिढ्या नरकात जातात। जो कोणी ऐकणार नाही ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करायला मी तुम्हाला सांगितलंय, तुम्ही केला, तुम्ही दुसऱ्याला सांगत आहे आणि त्याने असाच सोडून दिला तर त्याच्या किती पिढ्या नरकात जातील याच्यात सांगितलेले आहे। त्याचे मागील
7 जन्म आणि पुढील 10 पिढ्या नरकात जातात. म्हणून जो ऐकेल त्यालाच मंत्र द्यावा. अनन्य भक्तिमय अंतकरणी सदाचारी आणि दयाशील व्यक्ती असेल अशाच व्यक्तीला हा मंत्र उपदेश करावा. जो कोणी निष्ठापूर्वक भक्तीने गणेशाची पूजा करेल त्याला खूप संतती संपत्ती भरपूर प्रमाणात ज्ञान आदीची प्राप्ती होईल. त्यांच्या मुलांना मान प्रतिष्ठा यश कीर्ती धनवान सर्व काही त्यांना मिळेल. अशी या कथा गणेश महिमाचा श्रवण करवला या गणेश पुराणातून. जो कोणी ही कथा गणेश महिमाची श्रवण करेल तो अतिशय सुखी होईल. संपत्ती संतती त्यांची मुलं चांगले हुशार राहतील, आज्ञाकारी संस्कारी राहतील. पुढे सूत सांगू लागले. ब्रह्मदेवाची फलश्रुती ऐकून व्यासांना तर फार आनंद झाला आणि ते ब्रह्मदेवाला म्हणाले, हे पितामहा, तुमच्या उपदेशाने तर माझे कान अतिशय तृप्त झाले. हा मंत्र खरंच खूप महान आहे. त्यांच्याविषयी किती ऐकले तर समाधानच होत नाही. म्हणून म्हणतो की पूर्वी या मंत्रप्रभावाने कोणती सिद्धी प्राप्त झाली ते कृपा करून मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तू खरा निष्ठावंत आहे. तुझ्यासारखा शिष्याला हे गुपित सांगताना मला अत्यानंदच होत आहे. कोणालाही कार्याच्या आरंभी ओंकार रूपी श्री गजाननाचे पूजन केले असता सर्व संकटांचा नाश होतो. देव गंधर्व यक्ष किन्नर राक्षस चारण नाग आणि गुह आदी समस्त आणि सदैव दानव आणि श्री गजाननाचे पूजन करतात. श्री गजानन या मंत्राने कोणाला प्रसन्न झाले त्याची एक कथा मी आता तुम्हाला सांगते. श्री गजानन कोणाकोणाला प्रसन्न झाले, कसे झाले. प्रलयाच्या वेळी सोसाट्याच्या वाऱ्याने पर्वत सुद्धा उडून जातात. 12 सूर्य एकदम प्रकाशमान होऊन सर्व पाणी आटून नाहीसे होते. नंतर अग्नी प्रकट होऊन सर्व पृथ्वी जळून भस्म करतो. नंतर संवर्तक नावाचा मेघ जलवृष्टी करून सर्व जलमय करून टाकतो. हत्तीच्या सोंडे एवढ्या धारांनी आकाशातून ती वृष्टी होत असते. अशा प्रकारे पंचमहाभूते असंतुष्ट होऊन सर्व सृष्टी नष्ट होते. अशा वेळी अनुरूपा श्री गजानन कुठेतरी दडलेला असतो. बराच कालावधी निघून जातो. सर्व विश्वच अंधकाराने भरून जाते. नंतर ओंकार रूप नाद ब्रह्म मायेने निर्माण झालेली पुन्हा सर्व सृष्टीची रचना ज्याच्यामुळे होते तोच परमात्मा श्री गणेश होय. त्याच्यापासून त्रिगुणाची तसेच ब्रह्मा विष्णू शंकर यांची निर्मिती झाली आहे. अशाच पद्धतीने प्रलय होऊन श्री गजाननाच्या मायाशक्तीच्या योगाने ब्रह्मादी देव उत्पन्न होतात. पण त्यांना आपण कोण आहोत, आपल्याला काय काम करायचे आहे हे समजत नाही. आपल्याला कोणी निर्माण केले हे पाहण्यासाठी त्यांनी 21 स्वर्ग पृथ्वी पाताळ आदी लोक शोधून पाहिले. पण त्यांना काहीही त्यांचा शोध लागला नाही. नंतर काही काळ पुन्हा घोर तपश्चर्या केल्यावर त्यांना आकाशात अवर्णीय असे प्रकाश दिसू लागले. त्या प्रकाशामुळे डोळे दिपून गेले. ते तिघेही जण त्या प्रकाशाचा शोध घेण्यासाठी आकाशात खूप फिरले. फिरून फिरून थकले. त्यांची ही अवस्था पाहून श्री गजाननास त्याची दया आली. त्यांनी आपले रूप प्रकट करून दाखवले, दर्शन दिले. गजाननाला पाहून कमळेही लज्जित झाली. त्याच्या शरीराच्या रक्तवर्णाने सायंकाळचा सूर्य तेजहीन झाला. श्री गजाननाचे पिवळ्या रंगाचे कटीसूत्र बघून मेरू पर्वतही पराजित झाला होता. श्री गजाननाला 4 हात असून प्रत्येक हातात खडक खेटक धनुष्य आणि शक्ती अशी 4 आयुधे आहेत. त्यांचे नाक हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर आहे. पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा त्यांचा चेहरा अतिशय तेजस्वी आहे. वराला लाजवेल असा त्यांच्या मुखातून एक दात बाहेर आलेला आहे. सोंडेची टोक पाहून ऐरावत वगैरे 8 दिग्गजांना भीती वाटेल अशी होती. त्यांच्या मस्तकावरील मुकुट अनेक सूर्यांपेक्षा अधिक दैत्यवान दिसत होता. त्यांच्या अंगावरील वस्त्राने दिव्य तेजस्वी ताऱ्यांचे तेज हरपले होते. असे हे श्री गणेशाचे मनोहरी रूप पाहताच त्या तिघा देवांनी त्यांची मक्त कंठाने स्तुती करण्यास सुरुवात केली. आता आपल्याला विश्वरूप दर्शन ब्रह्मदेवाला गणपतीचे कसे झाले. जो कोणी ही कथा ऐकेल त्याला गणपती बाप्पाचे स्वप्नात येऊन विश्वरूप दर्शन देईल. या विश्वरूप दर्शनाचे त्यांना पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर आता ब्रह्मदेवाला विश्वरूप दर्शन गजाननाचे कसे लाभले. तिघेही गणेशाचे स्तवन करतात. तिघही ब्रह्मा विष्णू महेश तिघही गणेशाचे स्तवन करतात. आणि गजानन तू खरा आहे असा परब्रह्म आहे असे गजानन नावाने त्या मंत्राच्या प्रभावाने गजानन या मंत्राने ते गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेतात. म्हणून ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ ओम गजाननाय नमः हा मंत्र पण सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे. 7 कोटी मंत्र गणपती बाप्पाचे आहेत. हजारो जप आपण करू शकतात. ओम गम गणपते नमः श्री गणेशाय नमः गजाननाय नमः. आता ब्रह्मा विष्णू महेश यांनी गजाननाय नमः या मंत्राचा जप सुरू केला. आणि खरोखरच परब्रह्म आहे गजानन. तू रजोगुणाचा आश्रय घेऊन ब्रह्मा होऊन सृष्टी निर्माण करतो. रजोगुण याने राजाचे गुण. तू सर्व विश्वाचे कारण आहे.
तू सर्व विद्याचा निदान आहे. तू सत्वगुणाच्या आश्रयाने विष्णू होतोस. सत्वगुण जगाचे पालन करता विष्णू आहेत. तर सत्वगुण भृगु ऋषींनीच विष्णूसाठी चुनले होते, तर निवड केलेली होती सत्वगुणाची. तर गजानन सुद्धा विश्वाचे कारण जो आहे तर ते सर्व काही गजानन आहे. सर्व काही कार्य गजानन रजोगुण म्हणून करतो, पालन विष्णू म्हणून सत्वगुणाच्या साह्याने करतो आणि अनेक अवतार धारण करून सृष्टीचे रक्षण पण तूच करतो. रजोगुणाच्या आश्रयाने तू ब्रह्मा होऊन सृष्टी निर्माण करतो. तमोगुणाच्या साह्याने तू शंकर होऊन सर्व सृष्टीचा नाश करतो. तमोगुणाच्या साह्याने तमोगुण शंकरामध्ये आहे, संहार करण्याचे साहस शंकरामध्ये आहे. तर तू गजानन सर्व काही तूच आहे. सत्वगुण तुझ्यात आहे, रजोगुण तुझ्यात आहे, संहार करण्याचे तमोगुण तुझ्यात आहे. ब्रह्मा विष्णू महेश तिघांचे गुण संहार करून तूच सर्व काही सृष्टीचा पालन करता आहे आणि सर्व सृष्टीच्या विघ्नांचा नाश करतोस. सर्व वेदांचा सार तूच आहे. इंद्र चंद्र वायू सूर्य ही सारी तुझीच रूपे असून पंचमहाभूते तुझ्यापासून उत्पन्न झाली आहे. तुझी उपासना करणाऱ्यांना संकटाची पीडा कधी होत नाही. तुझ्या या कथा ऐकणाऱ्याला संकटाची विघ्नाची बाधा होत नाही आणि तुझे नामस्मरण करणाऱ्याने सर्व इच्छा कामना त्वरित पूर्ण होतात. ज्याला मूल बाळ होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, जो मुका आहे, जो पांगळा आहे, जो श्रवण करू शकत नाही, ज्याला पाय नाही, ज्याला डोळे नाही, जो मुका आहे, त्याने जर गणेश पुराण श्रवण केले तर त्याच्या मागील 7 जन्माचे पापांचे नाश होऊन त्याला सर्व काही इच्छा कामना पूर्ण होतात. तुझी उपासना करणाऱ्यांना संकटाची पीडा होत नाही. तुला मिळवण्यासाठी आम्ही तिघ देवांनी पुष्कळ भटंती केली होती, परंतु तुमच्या कृपेने आम्हा तिघांना तुझे दर्शन लाभले. ओम गजाननाय नमः या मंत्राचा जप ब्रह्मा विष्णू महेश तिघांनी केला आणि या जपाच्या प्रभावाने भगवान गणेशांनी त्याला विश्वरूप दर्शन दिले. अशा प्रकारे तिन्ही देवांनी केलेल्या स्तुतीमुळे श्री गजानन बोलू लागले. ते म्हणाले, ज्यासाठी तुम्ही एवढे कष्ट केले, एवढे जप तप केले गजानन या नावाचे, तो मी तुमच्या पुढे आता प्रत्यक्ष उभा आहे. तुम्हाला मी विश्वरूप दर्शन देत आहे. जो कोणी माझ्या या स्तोत्राने स्तुती करेल, कोणाला सांगेल, शेअर करेल, त्याला सुद्धा मी विश्वरूप दर्शन केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. तुम्ही केलेल्या स्तुतीने मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालो आहे. जो कोणी श्रवण करेल, पठन करेल, कोणाला सांगेल, त्याच्यावर पण मी खूप प्रसन्न होईल. तुम्हाला जो वर मागायचा असेल तो वर मागून घ्या. जो ऐकेल त्यांना सुद्धा मी जो वर पाहिजे असेल, इच्छित फळ पाहिजे असेल, त्यांच्या इच्छा कामना पूर्ण करेल. आता तुम्ही जी स्तोत्र गायली त्या स्तोत्राचे पठन जो कोणी सकाळ दुपार सायंकाळ तिघी टाईम एक वेळा आपण केले, प्रांतकाळ आणि सायंकाळ बी केले, तरी पण निस्ते कथा ऐकण्याने विश्वरूप दर्शनाच्या कथा ऐकल्याने विश्वरूप दर्शनाचे कथा ऐकल्याने सर्व त्यांची पातके 7 जन्माची नाहीशी करेल, सर्व पापांचा नाहीशा करेल. त्यांचे 7 जन्माचे काही रोग दारिद्र्य दुःख सर्व काही पीडा नष्ट करेल. त्याला खूप प्रमाणात धनसंपत्ती संतती आणि मोक्ष मिळवून देईल आणि माझ्या पदाशी गणेश लोकाशी त्यांना जागा मिळेल. असे विश्वरूप दर्शन देताबरोबर गणेशाने ब्रह्मा विष्णू महेश यांना दर्शन दिले. ब्रह्मा विष्णू महेश यांनी गजानन या मंत्राचा जप केला, ही स्तोत्र गायली आणि विश्वरूप दर्शनाचा महिमा ऐकला. त्यावर गजानन प्रसन्न झाले विश्वरूप दर्शनाने आणि विश्वरूप दर्शनाच्या कथा स्तोत्र जो कोणी सकाळ संध्याकाळ ऐकेल त्याचे सर्व संकटे सर्व पीडा दूर करून त्यांना भरपूर प्रमाणात धनसंपदा देईल. त्यांच्या मुलांना चांगली इच्छा कामना पूर्ण जे इच्छा असेल त्यांच्या मुलांच्या त्या पूर्ण करेल असे गजाननाने स्वतः सांगितले. त्यांचे मान प्रतिष्ठा तीनों लोकांमध्ये याच जन्मी मिळेल त्यांना भरपूर प्रमाणात. तर अशा या विश्वरूप दर्शनाची कथा होती. तर या वराने त्या तिघ देवांना आनंद झाला. विश्वरूप दर्शन गजाननाने दिले तर या वराने तिघी देवांना खूप आनंद झाला आणि सांगितले की तुम्ही जी स्तुती केली होती त्याच्यावर मी खूप प्रसन्न झालेलो आहे. तर गजानना तुम्ही आमच्यावर प्रसन्न झाला आहात तर मग तुमचे विस्मरण आम्हाला कधीही होऊ नये. हे गणपती बाप्पा तू आमच्यावर प्रसन्न झालेला आहे तर आम्ही जन्मोजन्मी प्रत्येक जन्मामध्ये तू आमचे विस्मरण कधीच होऊ देऊ नको. हा वर तू आम्हाला दे. आम्ही सदोसदी दिवसभरातून तुझे नामस्मरण करू. तुझे नामस्मरण केल्याने बुद्धीचा विकासच होतो, बुद्धीमध्ये वाढ होते आणि बुद्धी तीव्र होते. तर तुझे स्मरण आम्हाला
हमेशा ज्या बी जन्मात आम्ही येऊ तर त्या जन्मामध्ये तू आम्हाला स्मरण राहू दे, असा आम्हाला वर दे. ब्रह्मा आणि विष्णूंनी यांनी तिघांनी असा वर मागितला की तुमचे विस्मरण आम्हाला कधीही कोणत्याही जन्मात होऊ नये असा वर आम्हाला द्या. तसेच आम्ही प्रकट झाल्यावर आम्ही कोणते कार्य करायची ते सुद्धा सांगा, की आमची बुद्धी कुंठित झालेली, आम्हाला काही समजत नाही आहे की आम्ही कोणते कार्य करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर त्याच्यासाठी आम्ही तुमची प्रार्थना केली, स्तुती केली. तर आता आम्ही कोणते कार्य करायचे आहेत आम्हाला तर ते तुम्ही सांगा. त्यावर श्री गजानन म्हणाला, ठीक आहे, माझ्यावर जर तुमची श्रद्धा अखंड आहे, तुमच्या गुणानुसार जर मी तुमची कार्य तुम्हाला नेमून देतो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करावी, विष्णूने त्याचे रक्षण करावे आणि शंकराने पुन्हा त्या सृष्टीचा नाश करावा, असे सांगून श्री गजाननाने त्या तिघांना संपूर्ण वेद, शास्त्रे, पुराणे यांचा उपदेश केला. त्यांच्या कर्तव्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी निर्माण केले. मग श्री गजाननाला ब्रह्मदेव विनम्रपणे म्हणाले, हे देवादिदेवा, सृष्टी निर्माण करण्यास तुम्ही मला सांगितली, पण ती कशी निर्माण करावी ती मला माहिती नाही, ते मला समजत नाही, तेव्हा तेही तुम्हीच सांगा. आता तुम्ही आम्हाला तिघांना जे कार्य नेमलेले आहे, ब्रह्माला सृष्टी निर्माण करावी, विष्णूने त्याचे पालन करावे आणि शंकराने संहार करावा आणि परत नाश करून परत सृष्टी निर्माण करावी. तर आता तुम्ही आम्हाला सांगितले आहे की तुम्ही असे करा, तर आता तुम्हीच आमचे अजून काहीतरी तुम्हीच सांगा की काय सृष्टी कशी निर्माण करायची, ते काही आता आम्हाला समजत नाही. तेव्हा श्री गजानन म्हणाले, माझ्या देहात सर्व ब्रह्मांडाचे वास्तव्य आहे, हे तू एकदा बघ. माझ्या देहामध्ये सर्व ब्रह्मांडाचं वास्तव्य आहे, तू माझ्या देहाकडे एक वेळा बघ, म्हणजे तुला सर्व समजून जाईल. श्री गजाननाने ब्रह्मदेवाला श्वासामागे आपल्या हृदयात नेले. गजाननाच्या हृदयात औदुंबराच्या फळाप्रमाणे अनेक ब्रह्मांड होती. त्यातील एक ब्रह्मांड फोडून गजाननाने ब्रह्मदेवाला दाखवले. सर्व सृष्टी त्या ब्रह्मांडात सामावलेली होती. त्या फोडलेल्या ब्रह्मांडात दुसरा ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, इंद्र इत्यादी अनेक देव आणि पृथ्वी, अरण्य, नद्या, समुद्र, यक्ष, गंधर्व, किन्नर, ऋषी, राक्षस, सर्व काही मनुष्य, पशु, मत्स्य, उद्भिद, स्वदेश, जारज, अंडज असे खूप प्रकारचे प्राणी, 21 स्वर्ग, सप्त पाताळे असे सर्व दृश्य सृष्टी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहायला मिळाली गजाननाच्या देहामध्ये. ज्या वेळेस गणपतीने सांगितले, गणेशाने सांगितले की तुम्ही ब्रह्मदेवा सृष्टी निर्माण करा, त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाला, मला सृष्टी निर्माण करणे मला माहिती नाही, तर तुम्हीच आता सांगा. त्यावेळेस गणपती बाप्पाने सांगितले, माझ्या शरीराकडे बघा, फक्त तुम्ही माझ्या शरीराकडे बघा. एकाग्र चित्ताने त्यावेळेस ब्रह्मदेवाने गणपती बाप्पाच्या शरीराकडे बघितले, तर त्यांना सर्व देहामध्ये एवढे सर्व काही दिसले. किन्नर, ऋषी, राक्षस, मनुष्य, स्वदज, जारज, अंडज सर्व प्रकारचे प्राणी आणि 21 स्वर्ग, सप्त पाताळे, 18 लोक सर्व काही गणेशाच्या शरीरामध्ये ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहायला मिळाली. हे पाहून झाल्यावर दुसऱ्या अंड्यात काय आहे हे पाहण्यासाठी दुसरेही ब्रह्मांड फोडून पाहिले, तर त्यात पहिलाच प्रकार दिसला. ब्रह्मदेवाला दुसरे अंडे जे होते तर ते फोडले, तर दुसऱ्या बी अंड्यामध्ये स्वदेश तेच प्रकार दिला. अशी ही ब्रह्मांडाची रचना पाहून ब्रह्मदेवाची मतीच गुंग झाली. ती अद्भुत निर्मिती पाहून आपण इथून जावे की इथेच थांबावे याचा निर्णय त्याला घेता येईना. अशा अवस्थेत पुन्हा ब्रह्मदेवाने श्री गजाननाची आराधना केली. ब्रह्मदेव म्हणाला, हे गणेशा, आकाशातील अगणित नक्षत्र, वाळवंटातील वाळूचे कण हे जसे कोणालाही मोजता येणार नाही, त्याप्रमाणे तुझ्या हृदयात असलेले ब्रह्मांडाची संख्या कोणाला मोजता येणार नाही. जसे वाळूचे कण या ब्रह्मांडामध्ये मोजता येणार नाही, वाळवंटातील वाळूचे कण, वाळवंटामध्ये किती वाळूचे कण आहेत हे कोणाला मोजता येत नाही, तशी तुझ्या ब्रह्मांडाची संख्या कोणाला मोजता येणार नाही. गजानना, तुमचे हे असे अचानक दर्शन झाल्याने मला मोक्ष नकोसा वाटू लागला आहे. या विचित्र निर्मितीमुळे माझी बुद्धी काम करत नाही. आता मी इथेच राहू की बाहेर जाऊ की पूर्णपणे तुमच्या हाती येऊ, तेव्हा तुम्हीच मला सांगा की मी काय करू. ब्रह्मदेवाची ती अवस्था द्विधा याने ती अवस्था पाहून श्री गजाननाने तात्काळ त्याला आपल्या उदराने बाहेर काढले. तसेच शंकर व विष्णू यांना आपल्या कर्णमार्गातून शंकर आणि विष्णू यांना आपल्या कर्णमार्गातून आत नेऊन ब्रह्मांडाचे दर्शन करवले. ते दर्शन होता शंकर व विष्णू तर तेथेच झोपी गेले. भृगु ऋषी पुढे सांगत, वेद, शास्त्र, पुराणे आदी आपल्याला माहीत झाले म्हणून ब्रह्मदेवाला तर खूप गर्व झाला, कारण शाप आणि वर देण्याचे सामर्थ्य त्यांनाच प्राप्त झाले होते. या विचाराने सृष्टी तयार करणे अगदी सहज सोपे आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिती करायला सुरुवात केली, पण अनेक अचानक संकटे त्यांच्यासमोर उभी राहिली. मधमाशांनी घोंगाव्या त्याप्रमाणे संकटे ब्रह्मदेवाच्या भोवती फिरू लागल्या.
3 डोळ्यांची 7 हातांची विहिरीसारख्या अजस्र तोंडांची, पाय नसलेली 5 तोंडांची, 6 पायांची, 5 दाह असलेली भयानक आकार घेणारी ती संकटे पाहून ब्रह्मदेवाला भीती वाटू लागली. ती विघ्ने मोठमोठ्याने आरडाओरडा करून ब्रह्मदेवांना ठोके मारू लागली. एका विघ्नाने तर ब्रह्मदेवांना शेंडीला धरून जोरजोरात झोके दिले. 8 हातांच्या विघ्नाने तर ब्रह्मदेवांची मिशी पकडून जोरजोरात उपटायला सुरुवात केली. कोण त्याचे हातपाय बांधत होते, तर कोणी त्यांचे कान उपटत होते, कोणी त्यांची निंदा करत होते, कोणी त्यांची स्तुती करत होते, कोणी त्याला लाथाबुक्क्यांनी मारत होते. हे पाहून ब्रह्मदेवाचा गर्व कुठल्या कुठे पळून गेला. ते अत्यंत दुःखी होऊन शेवटी बेशुद्ध पडले. थोड्या वेळाने ब्रह्मदेवाला जाग आली. त्यांनी गजाननाचे स्मरण केले. ब्रह्मदेव म्हणाले, श्री गणेशा, मी खरोखर मूर्ख आहे. सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य तू माझ्यात उत्पन्न केले, पण विघ्न तरीही माझे विघ्न माझ्या वाटेला का येत आहे? बंदोबस्त का तूच कर. हे उपद्रव का आणत आहे, त्याचा बंदोबस्त तूच कर. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने श्री गजाननाचे स्तवन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तू तपश्चर्या कर, अशी आकाशवाणी झाली. ही आकाशवाणी होताच सर्व विघ्ने पळून गेली. हे बघून ब्रह्मदेव म्हणाले, मी तपश्चर्या करीन, पण मंत्रोपदेश आणि योग्य ठिकाण मिळाल्याशिवाय मी कशी काय तपश्चर्या करू? या काळजीने ब्रह्मदेव चिंतातूर झाले. डोक्यावर रत्नजळीत मुकुट, सर्वांगाला रत्नचंदनाची उटी, सिंदूर वर्ण मस्तक, गळ्यामध्ये रत्नांच्या माळा, योगपवित दंडामध्ये रत्नांची भूषणे, बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या, कमरेला सर्पभूषण, अंगावर तांबडी वस्त्रे, मस्तकावर चंद्रमा, अशा श्री गजाननाचे ब्रह्मदेवाने स्मरण करताच वडाकडे पहा अशी आकाशवाणी झाली. ही आकाशवाणी ऐकून ब्रह्मदेव पुन्हा काळजीने त्रस्त झाले. भृगु ऋषी पुढे म्हणाले, ब्रह्मदेव झोपले असता त्यांना एक विचित्र स्वप्न पडले. सर्व सृष्टी जलात बुडाली होती, मात्र स्वप्नात एक वडाचे झाड दिसले. ब्रह्मदेवांना या गोष्टीचे नवल वाटले की सर्व सृष्टी जलमय झाली असता हे वडाचे झाड कसे काय शिल्लक राहिले, असा त्याला प्रश्नही पडला. त्या वडाच्या झाडाचे निरीक्षण करत असताना त्याच्या एका पानावर एक नाजूक बालक त्यांना दिसले. त्या बालकास 4 हात होती. त्यांच्या मस्तकावर रत्नजडित मुकुट होता. त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते. तोंडातून एक दात बाहेर आला होता. तसेच एक सोंडही होती. त्याच्या गळ्यात मोळ्यांची माळ, मस्तकावर अर्धचंद्र होता. सोंडेने पाणी घेऊन ते बालक आपल्या अंगावर उडवून घेत होते. अशा प्रकारचे ते बालक पाहून ब्रह्मदेवांना हसू आले. ते हसू ऐकून बालकरूपी गजानन खाली आले. ब्रह्मदेवाला म्हणाले, ब्रह्मदेवा, मी मोठा आहे असा तुला गर्व झाल्यामुळे तुला विघ्नांनी छळले, म्हणून तुला तप करायला सांगितले. ते कसे करायचे हा तुला प्रश्न पडला, म्हणून तुला मी एकाक्षरी मंत्र सांगतो. तू या मंत्राचा 10 लक्ष वेळा जप कर, म्हणजे मी तुला साक्षात दर्शन देऊन सामर्थ्य संपन्न करीन. असे हे भयानक स्वप्न पाहून ब्रह्मदेव जागी झाले. आपल्याला श्री गजानन कधी साक्षात दिसणार आहे त्याची त्यांना ओढ लागली. सकाळी उठून त्यांनी स्नान केले आणि जपाला सुरुवात केली. ब्रह्मदेवाने निराहार राहून सहस्र वर्ष घोर तपश्चर्या केली. तेव्हा ब्रह्मदेवाच्या तोंडातून भयानक अशा ज्वाळा बाहेर पडू लागल्या. ब्रह्मदेवाची तपश्चर्या बघून श्री गजानन प्रसन्न झाले. त्यांनी लगेच ब्रह्मदेवांना दर्शन दिले. गजाननाचे ते तेजस्वी रूप पाहून ब्रह्मदेवा पुन्हा काळजीत पडले. त्यांचे मन तपश्चर्येत लागेना. त्यांनी तसेच डोळे मिटून घेतले. त्यांची ही अवस्था पाहून गजाननाचे त्यांचे सात्वन केले. गजानन म्हणाले, ब्रह्मदेवा, अरे स्वप्नात ज्याने तुला मंत्रोपदेश केला तो प्रत्यक्ष आता तुझ्या समोर उभा आहे. माझे स्वरूप सौम्य आहे. आता तू जे जे मागशील ते सर्व तुला लगेच मिळेल. ब्रह्मदेवांना फारच आनंद झाला. त्यांनी 4ही मस्तकाने श्री गणेशाला नमस्कार केला. ब्रह्मदेव म्हणाले, वेदांनाही माहीत नसलेल्या परमात्म्याचे दर्शन आज मला झाले. माझा जन्म धन्य झाला असता. मला वाटतं तुम्ही मला प्रसन्न झाला आहात तर तुमचे कधीही विस्मरण होऊ नये. तुमच्याविषयी भक्ती माझ्या हृदयात राहू द्या. सर्व विघ्न निवारून सृष्टीची निर्मिती करण्याचे सामर्थ्य मला द्या. मला जेव्हा तुमची आठवण होईल, तुमचे स्मरण करीन, त्यावेळी मला दर्शन लाभ व्हावा. श्री गणेश म्हणाला, माझ्या केवळ दर्शनाने आणि माझ्या या कथा ऐकल्याने तुझ्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील. माझ्या फक्त स्मरणानेच तुझी सर्व संकटे नाश होतील. जो कोणी फक्त माझं स्मरणसुद्धा करून देईल की हे गणपती बाप्पा माझं हे कार्य पूर्ण कर, तरीसुद्धा मी त्यांचे कार्य पूर्ण करेन. आता तुला लवकर सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात कर. ब्रह्मदेवाला सृष्टीरचना करण्याचे सामर्थ्य वरप्रसादाने आता गणपतीच्या आशीर्वादाने प्राप्त झाले. ब्रह्मदेवाने श्री गणेशाची पूजा केली. ती करताच सिद्धी व बुद्धी नावाच्या 2 कन्या तेथे प्रकट झाल्या. भक्तांचे कल्याण करण्याकरता ब्रह्मदेवाने श्री गणेशाकडे वर मागितला व त्या दोघांनी श्री गणेशाला अर्पण केला. त्या दोघींचा स्वीकार करून ते अंतर्धान पावले. तर असे हे भगवान श्री गणेशाचे गणेश पुराणातील कथा होत्या. तर मी त्या तुम्हाला श्रवण करवल्या. तर आपण एवढे पुराण पण ऐकले तरी पण आपल्याला एक अष्टविनायक
केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर आपण हे एवढे गणेश पुराण ऐकले, तर आपल्याला मयुरेश्वर अष्टविनायक केल्याची घर बसल्या पुण्यफळाची प्राप्ती होईल। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की आपल्या गावाचं नाव या जय श्री गणेशा करा। दररोज अष्टविनायकाच्या संपूर्ण गणेश पुराण तुमच्यापर्यंत येऊन जाईल, तर सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं।